जोरदार मोर्चा सुरू आहे। आपल्याबरोबर मोर्चेकडे महिला आहेत, काय सांगाल हे जे आता फिपास कंपनी आहे, लक्ष्मी कंपनी आहे, तिथं फिपास हे केमिकल तयार होतंय। त्या केमिकल पासून सामान्य माणसाला धोका आहे आणि ते माहीत असून सुद्धा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आणि मंत्र्यांनी सुद्धा। कारण सामान्य लोकांना जे प्रॉब्लेम आहे त्याला सोल्युशन कोण देणार? सामान्य जनता तुम्हाला निवडून देते, पण पुढचं काय? पुढचं भविष्य त्यांचं काय? पुढे येणाऱ्या पिढीला भयानक त्रास आहेत। पाहिजे ते केमिकल ह्याच्यासारख्या कॅन्सर सारख्या आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि इथून पुढे होणाऱ्या पिढीला सुद्धा पुढे पिढी काय होईल नक्की आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत। तर कोकणवासीयांना वाचवण्यासाठी हा आपण बघतो अजूनही महिला आपल्याला काय सांगाल? पिपासी आहे, काय सांगाल? पिपास हे रासायनिक म्हणजे विषारी हे केमिकल आपल्या इथे निर्मिती होते आणि त्याच्यामुळे आमच्या पर्यावरणावरती प्राणी मात्रावरती खूप त्याचा परिणाम होतोय। त्याच्यामुळे कोकणचा रानमेवा सगळ्यावरच परिणाम होतोय, प्राणी मात्रावर पण त्याचा परिणाम होतोय आणि पाणी वगैरे पण दूषित होते, सगळे होते। त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिला आम्ही जास्तीत जास्त कोकणकर आम्ही याच्यामध्ये सहभागी झालो आणि त्याचा पाठिंबा आहे सगळ्यांना। आपल्या भोई समाजाचं या ठिकाणी पाठिंबा काय सांगाल? आम्ही अखिल दाभोळवाडी भोई समाज जवळजवळ 42 गाव आम्ही या खाडीपट्ट्याला बसलेलो आहोत। दाभोळ पासून अगदी गोळकोट पर्यंत आमचे 42 गाव आहे आणि ती संघटना 97 पासून गेली 97 पासून 1997 पासून आम्ही लोटे औद्योगिक वसाहतीच्या विरोधात काम करतोय। आम्हाला आमचा जो काही मासेमारी हा धंदा उद्योग चालू आहे आणि त्या लोटे औद्योगिकच्या सांडपाण्यामुळे आमचा मासेमारी संपूर्ण नष्ट गेलेला आहे। आता ही जी काही कंपनी येते या कंपनी लक्ष्मी ऑर्गनायझर ही खरोखर परदेशात होती आणि परदेशात सुद्धा तिला नाकारलं आणि ती इथे घालतात। राजकारण्याने ह्याचा विचार करायला पाहिजे आणि खरोखर उपासमार जनतेजवळ जीवाशी खेळ न करता जनतेच्या हिताचं काय आहे, जनतेला आज गरज कसली आहे या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे। आज आम्ही जर ह्याच्यामुळे हवेत प्रदूषण होणार आहे, पाण्यात प्रदूषण होणार आहे आणि पर्यायाने इथल्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा जो काही प्रकार चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि यासाठी या आंदोलनात माझ्या समाजाने सुद्धा उडी घेतलेली आहे। भविष्यात आम्ही आमचा समाज या आंदोलनात जिथपर्यंत कंपनी जात नाही तिथपर्यंत आम्ही लढा देत राहू, अशा पद्धतीचं आमच्या समाजाचं हे ठरलेलं आहे ध्येय धोरण। आपले कोकणचे मंत्री असले आमदार असो ते सगळे कर्करोग होऊ नये म्हणून हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारने मागणी करतात, पण कर्करोग होऊ नये जी कंपनी आले त्याच्या विरोधात कोण उभं राहायला मागत नाही, त्याच्यासाठी आम्हाला त्यांच्याशी करायचं आहे, म्हणजे त्यांनी काहीतरी हे करावं त्यासाठी। आपण या ठिकाणी अजून काय लोक काय सांगाल? विकासाच्या नावावर जो भकास करायचा जो प्रयत्न चाललेला आहे तो थांबला पाहिजे आणि गेले अनेक वर्ष आम्ही अखिल दाभोळवाडी भोई समाजाच्या वतीने हा संघर्ष करतोय। आज हा जो कारखाना आलेला आहे हा घातक कारखाना आज 75 दिवस कुठलाही शासन त्याची नोंद घेत नाही, त्यामुळे आज आम्ही पूर्ण निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि या कारखान्याची जी लायसन दिलेलं आहे ते पूर्ण रद्द करून त्याला लोकांची जीवाशी खेळायचा जो प्रकार चाललेला आहे तो शासनाने त्वरित थांबवला पाहिजे आणि यासाठी आम्ही जनतेच्या वतीनं इथे आलेलो आहोत, आमच्या समाजाच्या वतीनं आलेलो आहोत। आपण त्याची नोंद घेऊन हा पूर्णपणे संदेश आमचा महाराष्ट्रभर पसरवावा अशी आपल्याला विनंती आहे। आपण या ठिकाणी लोक कशा पद्धती आहेत या ठिकाणी अजून सुद्धा काय लोक आहेत, काय सांगा काय कधी सांगा काय सांगा हो लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं आहे, त्याच्यात काय शंकाच नाही आहे। लोकप्रतिनिधी हे सांगतायत की कॅन्सरची हॉस्पिटल उभारा, म्हणजे तुम्ही होऊन देऊ देत मग आम्ही कॅन्सरची हॉस्पिटल उभारूया, त्यापेक्षा तुम्ही मुळाकडेच लक्ष द्या ना, कंपनी बंद पाडण्याच्या मार्गावरती राहावा। आपण पाहिलं कशामुळे आक्रोश करतात की कॅन्सरची हॉस्पिटल जी आहे ती होऊ दे पण त्याच्यापुढे मुलापर्यंत असं मत या ठिकाणी महिलांनी व्यक्त केलंय। कॅमेरामॅन सायशक सह निशा आशक, नवराष्ट्र चिपळूण।